नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा अत्यंत महत्वाचा घटक आहे श्रोते, दर्दी की गर्दी. सूत्रसंचालकांसाठी, व्याख्यातांसाठी, भाषण करणाऱ्या व्यक्तींसाठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण श्रोते असतील तर त्या कार्यक्रमाला अर्थ आहे. मग ते श्रोते दर्दी की गर्दी हे सूत्रसंचालकाने लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपलं निवेदन असणं महत्वाचं आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. एक प्रस्तावना, इंट्रोडक्शन. नमस्कार मंडळी, मी निवेदक विठ्ठल पवार. आपल्या सर्वांच्या मनात नेहमीच एक प्रश्न सातत्यानं येतो की आपल्या समोर बसलेले श्रोते, आपल्या समोर बसलेले प्रेक्षक नेमके कोण? दर्दी आहेत का फक्त गर्दी? तर आजच्या या व्हिडिओत आपण याच विषयावरती चर्चा करूया. कारण सूत्रसंचालकाच्या कामगिरीत श्रोत्यांचा स्वभाव आणि त्यांची मानसिकता खूप मोठी भूमिका बजावत असते. हे सूत्रसंचालकानं समजावून घेणं महत्वाचं आहे. ते समजून उमजून त्या पद्धतीचं, त्या अनुषंगानं निवेदन करणं अत्यंत गरजेचं आहे. मग श्रोते दर्दी म्हणजे नेमकं काय? तर हेच आपण समजावून घेणार आहोत. दर्दी म्हणजे जाणकार, दर्दी म्हणजे समजूतदार, दर्दी म्हणजे अनुभवाने परिपक्व श्रोते. अशा श्रोत्यांना फक्त गमती जमती रंजक किस्से नको असतात बरं का. त्यांना सत्यता, माहिती आणि जास्त बोलण्यातला जो शब्दातला टिकाऊपणा तो जास्त आवडतो. उदाहरणार्थ, साहित्य संमेलनातील प्रेक्षक, धार्मिक प्रवचन ऐकणारे भक्त किंवा शैक्षणिक कार्यक्रमातील विद्यार्थी हे बहुतांश दर्दी श्रोते असतात. ते सूत्रसंचालकाकडून ज्ञानाचं अमृत पाहण्यासाठी नाही, पिण्यासाठी आलेले असतात. हे लक्षात घ्या. मग गर्दी म्हणजे नेमकं काय? गर्दी ही बहुतेक वेळा भावनाप्रधान असते, हे आपण समजून घ्या. त्यांना रंजक, थोडा जोश, थोडं हसू, थोडं टवाळकी, थोडं डोळ्यात पाणी आणणारं बोलणं हवं असतं. त्यांना माहितीपेक्षा भावनांचा स्पर्श जास्त महत्वाचा वाटतो. उदाहरणार्थ, एखाद्या जत्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य, संगीत, महोत्सव किंवा सार्वजनिक सभा येथे श्रोते जास्त विचार करायला आलेले नसतात, तर मनोरंजन आणि भावनिक अनुभव घ्यायला आलेले असतात. हे आपण लक्षात घ्या. मग सूत्रसंचालकाची जबाबदारी नेमकी कोणती? जर दर्दी श्रोते असल्यास सूत्रसंचालकांना अभ्यासपूर्ण, तथ्यपूर्ण आणि समजावून सांगणारं सादरीकरण अत्यंत कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. गर्दी असल्यास सूत्रसंचालकांना आवाजात जोश, शब्दात भावनांचा ओलावा आणि मनाला भेटणारे संवाद ठेवावेत. उदाहरणार्थ, दर्दी श्रोते असतील तर आजच्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला एक नवी शिकवण मिळेल. गर्दी मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आजचा क्षण आपण विसरणार नाही. 5. श्रोत्यांसोबत संवाद. सूत्रसंचालनातून श्रोत्यांना कुरवळावं लागतं. प्रश्न विचारणं, छोट्या प्रतिक्रियांवरती कौतुक करणं, त्यांच्या मनाला भिडेल असं वाक्य वापरणं. उदाहरणार्थ, आपल्या टाळ्यांचा आवाज जितका मोठा तितकी माझी जबाबदारी मोठी. चला एका दणक्यात टाळ्या वाजवा. 6. निष्कर्ष. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, सूत्रसंचालनात दर्दी श्रोते असतील तर भावनिक स्पर्श द्या. श्रोत्यांशिवाय सूत्रसंचालन तुमचं शून्य आहे. त्यामुळे सूत्रसंचालकानं नेहमी विचार करावा, समोरचा बसलेला श्रोता, प्रेक्षक दर्दी आहेत का? काय नुसती गर्दीची लाट आहे? त्यावर तुमच्या सूत्रसंचालनाचा रंग, रूप आणि यश ठरतं. हे समजावून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. दररोजच्या सूत्रसंचालनाच्या टिप्स आणि मार्गदर्शनासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. त्यासाठी आत्ताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही प्रभावी सूत्रसंचालक होणार. त्यासाठी फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल पहा. तुम्ही उत्कृष्ट निवेदक व्हाल, तेही घर बसल्या 0 रुपयात तुमच्या वेळेत. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.